सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। अयोध्येत श्री प्रभू रामाच्या जन्मभूमीवर 500 वर्षाने श्री राम मंदिर साकारल्यानंतर यंदाच्या रामनवमी निमित्ताने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। तसेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। काल्हेर येथील माधवराव पाटील क्रीडांगण व राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमानिमित्ताने संपूर्ण वातावरण राममय झाले होते। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील आणि भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्री श्रीधर पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। भिवंडी तालुक्यात वेगाने विकसित होणारे गाव म्हणून काल्हेर गावाची ओळख आहे। गेल्या 2 टर्मपासून काल्हेर ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची निर्विवाद सत्ता आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपासह महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच काल्हेर येथे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील साहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते पोहोचले। त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात साहेबांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। तेथील ग्रामस्थांचे प्रेम पाहून त्यांचे मन भरून आले। त्यांच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण होता असे त्यांनी भाषणामध्ये सांगितले। या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला व श्री राम प्रभूचरणी साकडं घातलं की केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचा बहुमताने विजय व्हावा। महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव, अंबाडी। जिन्होंने राम को लाया है हम उनको लाएंगे।